मित्रांनो, आलो होतो गोडेगावला. घरी गेलो मस्तपैकी फ्रेश झालो जबरदस्त. कारण अंगावरचे कपडे बिपडे लई घाण झाले होते नाही का. तर म्हणलं जरा घरी जाऊन कपडे वगैरे बदलून यावा. तर आलो कपडे बिपडे बदलून. अक्षर आम्ही दोघं गेलो होतो. आणि पोरगी पण लई दिवस झालं पोरीची गाठ नव्हती घेतली. काय होतं, बारीक बाळा असतं ना घरात जरा वेगळाच आनंद असतो नाही का. त्यामुळं घरी पण भेटायला गेलतो आणि फ्रेश पण होऊन आलो. तर काय आता निघू इथून पुढं. अक्षय भाऊ पुस्तक कास आपल्या गाडीची इकडे खाली कुठे गेला काय ना, कुठं गायब झाला इकडे. तो पुसतोय गाडीची काच. गाडी लावली होती इथं पंपात लावली आपली गाडी आणि आलोच घरी जाऊन. काय मग जरा फ्रेश जाऊन आलं हो झालं ना, तर मग जरा बरं वाटतं नाही का. आणि आता निघूया आपल्या मार्गाने. नागपूरला जाऊ. सकाळ 9 ट्रिपला माल आहे. त्याच्यामुळं मग नाईटलाच 6 वाजेच्या आतमध्ये वगैरे जाऊन गाडी खाली करून घ्यावं लागेल आपल्याला. गाडी खाली की झाल्याच्या नंतर उद्याच परत 1 डे माघारी फिरायचं आहे. कारण मग उद्या जल तिकडून यायला पण गाडी नाही आहे ना तिकडे नागपूरला. तर तिकडून परत 1 डे रिटर्न माघारी फिरू मिरची भरून. भेटूया परत, दाखवतो मला. एकदा इथून मावा घेतला का म्हणजे जाऊस टेन्शन नाही. अक्षय भाऊ मावा नाही गेलेला आहे. चला निघू आता परत आपल्या मार्गाने. पुणे आता देवगड फाटा आलेलो आहे. आपल्याला थांबायचं इथं कारण आपल्याला जायचं चहा प्यायला आपल्या मित्राकडं. आपला मित्राचा हॉटेल दाखवतो तुम्हाला, खतरनाक. तर चला आपण थांबलोय चहा प्यायला. हार झाला डिलला. या गाईबाने ओढून नाही बांधला. हे चल लवकर चल. तर आपल्याला चहा प्यायला इथं आपल्या मित्राचा हॉटेल आहे. तर चहा पिऊ मस्तपैकी. चहा इथे एकदम क्वालिटी असतो नाही का. कारण असा चहा कुठं भेटणार पण नाही. तुम्हाला दाखवतो चहाची क्वालिटी. चहाची क्वालिटी असती तेवढ्यात नाही म्हणून आलाच नाव घ्या आता सांत्या. त्यांनी एक आणलंय परत. त्याला ओळखलं का? श्याम्या. तर आता आपल्याला चहा प्यायचा मस्तपैकी. आता चहा आपलं रॉकेट परत आपल्यापाशी आलं. टायर फुटली होती पण काय विषय झाला माहिती का. परत टायर वेर सगळे असे तणके टाकले ना, नाथ खोळा. हे टायर परत डायरेक्ट फुटले. दोन्ही जोड डायरेक्ट टाकले बघ, नाथ खोळा. पलीकडे पण चांगले बघू. त्यांनी पण दागा दिला तर त्यांचा पण बाजार ओटू आला येऊ भरून. चला आपण निघू. हा टायर तर ओवले. गाडीचं काम बिम सगळं करून ओके. तर आता निघायचं आपल्याला. तर चला जाऊया परत आपण आपल्या मार्गाला. काय करतो तू? थंबलिंगला फोटो घेतो का? थंबलिंगला नको घेऊ फोटो. थंबलिंगला नको घेऊ फोटो. आपला फोटो नाही आपला. फुल जमात. चला तर चला आपण आता उद्या डबल रॉकेट भरायचं आपलं. भेटूया परत तुम्हाला. आता काळेगाव टोकाला हे नवीन जार घेतलेले. आता अक्षय भाऊ आज चाललाय भरून आणायला. आपण डेली इथं जार भरतो नाही का कायम. तर जा लवकर भरून या. तर आता आपण आलोय वाळूच्या टोलला घेऊ. तर संभाजीनगर वाळू माहितीच असेल तुम्हाला. आता आपण ऐका बाया, तुमच्या बोलायच्या नादात आमच्या गाडीचा वाजला गिअर. लय अवघड आहे भाऊ. आईसरला अजिबात त्रास जमत नाही. ती काय म्हणतात ना, एक दय लागे पण नको ब्लॉक मध्ये नको दाखवायला. काय होतं चर्चा होती नावाची. तर गाडी अशी आईसर, तिला क्लच गिअर ब्रेक सगळं टायमिंग टू टायमिंग द्यावं लागतं तर ती गाडी व्यवस्थित चलती. तिला जर असं टाटावानी खार खोर कसं वळलं कसं काय केलं तर ती साथ देत नाही.
त्यामुळे या आयसर गाडीला आहे ना गिअर टायमिंग टू टायमिंग टाकावं लागतात. कलस पण दाबताना फुल कलस दाबूनच गिअर टाकावा लागतो, नाही तर हाफ कलस धरला की गिअर वाजतात, मीटरमध्ये लाईट लागतात. असं अजिबात या गाडीला झटके झुटके तर अजिबात बिलकुल सहन होत नाही. तिला व्यवस्थितच चालावं लागत एकदम ठेप बाय ठेप. तसं टाटाच्या गाडीला आहे ना कसे गिअर टाका कसं वडा काही करा तरी त्या गाडीला धकून जातं, पण या गाडीला अजिबात धकत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की बा आयसर गाडी एकदम भारी आहे चालवायला बिलवायला. फक्त कसं आहे माहिती का, जे पायलट ड्रायव्हर आहे त्यालाच ती गाडी जमते. ज्या नवीन शिकाऊ बिकाऊवर आहेत त्यांना लवकर मेळ लागत नाही गाडीतला, हा विषय. तर चला आपण आता जाऊ डायरेक्ट भुंगा फाईट. तर आता आम्ही आलो आहे संभाजीनगर सिटीमध्ये. आपलं दुसरं रॉकेट पण पाठीमागे चालू आहे. आणि आता हे बाबा पेट्रोल पंप, इथं भारतचा पेट्रोल पंप आहे बाबा. तर इथलं नाव, या चौकाचं नाव आहे बाबा पेट्रोल पंप. चला ती समोर दिसतोय हा बाबा पेट्रोल पंप आहे. हे सर्कल, इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. तर भावानो आता आलोय संभाजीनगर महाराज. तर इथं आपण आलोय पुलावर, छत्रपती संभाजी महाराज. कस काय खतरनाक आहे का नाही, जबरदस्त सीन आहे. हा चला निघू इथून परत पुढं. आता आलोय आम्ही जालना MIDCच्या रोडला. आता वरी अंगायचंय, म्हणलं चला एकदा चहा पाणी करून घेऊ. कसं काय वाटतं हार आपल्या गाडीचा, कारण वरी एकदा अंगला का नागपूरपर्यंत जाऊस काय आता थांबायचं नाही. आणि त्यातली त्यात चहा पाणी करून आता एकदा झोपायचं, म्हणजे अक्षय भाऊ चालायला जिंदाबाद. मी झोपत असतो. हा अशी जाळी बिळी टाकाट बांधायची. श्याम्या उद्यापासून जाळी शिकायला कोर्स लावा आपल्याकडं. चले तर चला आता आपण चहा पिऊ. चहा प्यायला आम्ही लई मोठ्या टपडे आलेलो आहे. हाय फाय रेस्टॉरंट. कसं आहे, आपण गरीब माणसं आहे जशी. हा हे पण असंच लागत. तर आता मस्त पैकी चहा नाही तर बिस्किट वगैरे खाऊन घेऊ, नंतर भेटू आपण. चहा वगैरे पेलो आपण. आता आपल्या गाडीत टाकायचं चालू आहे लिक्विडचं काम. तर नवीन एक आलंय काहीतरी. तर हे माझं सर. तर आता पहिल्या बकेटा बंद झाल्या, आता ड्रम चालू झाले. हे आम्हाला माहित नव्हतं का? नाही माहित होतं, पण आता आम्ही काही लोकांना माहिती नाही त्यांना सांगतो ना. तुला माहिती म्हणजे तुला आज माहित झालंय, लई नाकाने मागे सोडू नको. त्यांचं चालू आहे लिक्विड टाकायचं काम. तर आपण घेऊ गाडीचा आपल्या लुक. ए भरू नका, खाली सांडू नको, माग मोलाच. चला आपलं चट टाकेल. लावली चेष्टा मस्करी, कवाचं लिक्विड टाकायचं आहे. तिघ जण लिक्विड टाकायला जातात, पण ह्यांना काय लिक्विड टाकायचं जमत नाही. तर ह्यांचे डेप टाकायचं, डेप लिक्विड जमानी द्याल ना माझ्या करीत. हा वर जाय, वर जाय, जाय वरी. अशी मस्करी लावली यांनी. यांना काही डेप टाकायला जमानी. तेवढ्यात आले ते साहेब लोक काय आज आमच्या नशिबातच लिहिल्यात का काही काय कळानी. RTO साहेब येतात, पोलीस साहेब येतात, नेमका विषय काय तोच कळत नाही आम्हाला. भावानो आपण येंगलो समृद्धीला जालन्यातून. तर आता अक्षय भाऊ बसल्यात निवांत. तर चला आपण निघूया आपल्या मार्गाने, कारण तर जास्त काही बोलायला एवढा टाइम नाही. अक्षय म्हणतो गाडी पळव, गाडी पळव, गाडी पळव. आता गाडी कवर पळवायची.
आम्हाला सकाळी आहे ना 6 वाजायच्या आत नागपूर सिटीत पोहोचायचे, त्याच्यामुळं आज काय फुल रॉकेट आपण धरायचे, काही विषयच नाही. कारण अक्षय भाऊचा जीव खालीवर होऊ राहिला आता. ते म्हणतो गाडी पळव गाडी पळव गाडी पळव, मी काय पळवीत नाही. काय आपल्याला कच्चा माल भरला ना तर मगच आपल्या अंगात तरतरी येते. कंपनी मला म्हणलं का आपले पिढा असं 60च्या पुढं काय आपण गाडी पळवीत नाही. काय गोष्ट आहे ती कळत नाही, माहित नाही मला पण कंपनी मला माही गाडी मला माझ्याकडून गाडीच पळत नाही, पळूशीच वाटत नाही. आणि कच्चा माल असेल ना तर मग वाडा दूर सुद्धा दिसून येत नाही. दूर मागच्या गाडीला तर फाळकच दिसत नाही मार्केटला जाऊ तर कच्चा माल असल्यावर. पण कंपनी माल असला ना मग आपण 60च्या पुढे काय गाडी पळवीत नाही. कारण ते आवरेज पण निघलं पाहिजे आणि परवडलं पण पाहिजे, त्या हिशोबाने आपण चलतो. आणि कच्च्या मालाचं गोष्ट असं असतं की भाडं टाईट लागलेलं असतं, त्याच्यामुळं पळवायला काय हरकत लागत नाही, हा विषय. चला निघू आपण. तर आता पोचलो आहे कारंजा एक्झिट पॉइंटला. हा कारंजाचा टोल नाका. आपली गाडी इकडं. अक्षराला उठवलं, म्हणलं बाबा आता बस चालवायला. तर मला पण आता लय कंटाळा आलाय, पुण्याहून निघल्यापासून मीच बसलोय. तर म्हणलं आता त्याला एक शीन घ्यावा. घेतला आता शीन. गडी काय मागे जाऊन झोपलाय काय नाही वापरत. त्याला आता देतो बसून, मला आलाय कंटाळा. ए घे ना, लाईट लाव सांगत तुला. काय म्हणला मी का? काय झोप झालेली नाही. झोप झाली नाही आता तुला आहे ना. मी तुला आता सांगितलं नाही म्हणशील काय कामून. आम्ही काय चिते आहे का? बडगाव म्हणाल थोडी लाज वाटते ना. मला नाही का चालवणार असं माझ्या वाटत झोपल्या भारी मग आता घेतली अंगूरची ओपनिंग झाली रवात. तिला एका गाडीला नाही का हे लागले तर फुगे. आई काय सगळ्या पिकअपला फुगे बिगे नाही का धिंगाणा झाला. इथून चालू झाले जालन्यावरून नाही का. बुलढाणा बुलढाणा जालना. चक्र दरंग को जाएंगे ना बेटा, थोड़ा सफर कर मेरी जान. तुम अभी गाड़ी चलाओ, हम अभी किती 50 किलोमीटर. तू तुझी चप्पल पडी बाबा. नाही नाही तू तुपली काय शिकर. आता मला कटाळा आलेला आहे खरंच. खरंच कटाळा आलेला आहे. ही चप्पल तर तिकडे. आता मी मस्त पडी मारीत असतो भावानो, कारण आता मला आलेला आहे खरंच रिअल मध्ये कटाळा. कारण आता भरपूर गाडी चालवली. पुण्याहून निघल्यापासून, पुण्याहून म्हणजे चाकणवरून निघल्यापासून बसलेलो आहे. त्याच्यामुळं काही विषय नाही. एकदा गुळणा करतो मस्तपैकी नाही का, आणि मस्तपैकी पडे मारितो. बघू सकाळ आता उजाड्यावर काय होते. आता बसलाय वाघ चालवायला. संतीन ती काही माहित नाही भाऊ पुढे. रावल्याचा फोन आला त्याला डिझेलला पैसे टाक. तर आपली रावले गेलेला मिरची भरून तो भेटला होता दुसरी बिड बशी. त्याच्या गाडी डिझेल टाकावं लागतं ना, टाकी बारीक नाही. त्याला आता डिझेलला पैसे मारेन. तेव्हा गेला असं ना आता नेवासा फाट्याच्या आसपास. तर मग 21 किलोमीटर. कोण आपल्या बसून चालू आहे का उपाय लाईव्ह चेक कर ना. तर आपल्यापासून 21 का 22 किलोमीटर आहेत पाठीमागे सांगते ते येतील तिचट. तर चला आता आपण आपल्या मार्गाने निघू. आपल्याला सकाळी 9 एंट्रीच्या आतमध्ये गाडी खाली करायची. त्यामुळं काही विषय नाही. बघू सकाळी उजाड्या. आता रावल्याचा फोन येईल, त्याला तेवढे पैसे टाक. तर बाय बाय.
फायनली भावानो गाडी विडी खाली करून टाकाड सकाळ सकाळ फ्रेश होऊन मस्त पैकी नागपूर सिटीतून चाललो पुलावरून वरून डायरेक्ट 5 नंबर नाका डायरेक्ट कबूतर. स्वप्न आहे माय लय घासावं लागते ग. नवीन ब्रिजचं काम चालू आहे. चालू माहिती झालेलं नाटकच. तर आपली गाडी याच्यावरून आता पहिल्यांदा चाललेली आहे. वरी मेट्रो खाली आपली गाडी आणि त्याच्या खाली परत एक अजून रोड असं हे सर्कल आहे नाही का. आणि हे सरळ इकडे गेलं तर बायपासने आतला बायपास आहे सिटीतला नवीन ट्रीतला इथून जातो. आणि इकडे गेलं तर 5 नंबर नाक्याने डायरेक्ट वरी बायपासला. ट्रॉफिक नाही फ्रिपिक नाही काही नाही. तुम्हाला मी बोललो होतो ना नागपूर सिटी सारखी सिटी नाही कुठं. हा स्वप्न आहे माय. रस्त्याच्या बाबतीत नाद नाही करायचा. चला आपण जाऊ आता डायरेक्ट कबूतर हॉटेलला. एकदम टॉप माल आला इथं. हे बस स्टँड आहे मेट्रोचं. चला पप्पाच्या बऱ्या बघा इकडे कशा ध्यान देऊन ऐकत्यात चाललेलं आहे. कसं दिसतंय ना जरा कसं आहे असं गोल सर्कल आहे इथं आहे ना. काही दिवसापूर्वी आपला फोटो बसणार आहे असं. आपला म्हणजे आपल्या महाराजांचा माझा नाही. थोडा बोलण्याचा गैरसमर्थ वेगळा होतो नाही का. या काही अशी फेंद्री असते. यांना कुठं न्यावं का नाही न्यावं. यांना कधी बापजेल मी रस्ता बघितला का नाही यांनी काय माहिती. ह्यांना गाड्या चालवायचं कळत नाही नीट नाटक. चला आता डायरेक्ट कबूतरला जाऊया. आपण आलोय कबूतर हॉटेलला. तर आता आपण जाऊ जेवायला. फ्रेश हो जरा. आपला चिक्क्या पण येतच आहे. इथं दोन्ही गाड्या लावल्या शेजारी शेजारी. चाललंय इकडं. एक असं पळतं बघितलं का. ह्याला दस काय आयटम भेटा आली पण. कबूतर हॉटेलला आज चिकू आपले मित्र अक्षयने ते का केल्यावर टांगड्या झोपला लगेच. आता मस्त पैकी आम्ही इथं जेवण करतो. जेवण करून आराम करतो. आणि संध्याकाळी आपल्या गाड्या भरायला जायची मिरची. आता याच्या पुढचा ब्लॉग मध्ये दाखवतो. हा ब्लॉग इथपर्यंत येईल. ओके धन्यवाद मंडळ आपलं आभारी. जेवण करून आता निघायचंय आपापल्या मार्गाला. एक जाणार आहे इकडं मावद्याला भरायला. एक जाणार आहे आरोलीला भरायला. आणि ही महिना भरणार आहे उद्या. आज ह्या 2 महिना भरायच्यात. चला वर का पाटके काय काय करायचं. ते कुठे गेलं संत्या. संत्या कुठे गेला. संत्या कुठे गेला. श्याम्या ही गाडीची काच पसंत काच बीज बसून घेतो. काय संबंध माझ्या सांगायचं.